कधी विचार केला आहे का, की आज आपल्या घरात जी वीज आहे, ती एका अशा व्यक्तीची देणगी आहे, जो आयुष्याच्या शेवटी हॉटेलचं बिलही भरू शकला नाही. ही गोष्ट आहे निकोला टेस्लाची. एक असा जीनियस ज्याने आपलं संपूर्ण जग उजवलं, पण स्वतः मात्र कायम अंधारातच राहिला. मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच उरतो, ज्या माणसाने आपल्या आधुनिक जगाचा पाया रचला, त्याचा अंत इतका दुःखद, इतक्या गरिबीत आणि एकटेपणात का झाला? ही गोष्ट फक्त एका महान शोधाची नाही, तर एका मोठ्या शोकांतिकेची सुद्धा आहे. चला, यामागचं सत्य जाणून घेऊया. जरा हा विरोधाभास बघा. एका बाजूला जगाला ऑल्टरनेटिंग करंट म्हणजे एसी पॉवर देणारा द्रष्टा, आणि दुसऱ्या बाजूला वास्तव असं की स्वतःच्या खिशात फक्त काही सेंट्स घेऊन त्याचा मृत्यू झाला. त्याने वायरलेस एनर्जी, रेडिओचं स्वप्न पाहिलं, पण त्याचं नावच अनेक दशक इतिहासातून जणू पुसून टाकण्यात आलं. हे सगळं असं कसं घडलं? तर मग या कथेची सुरुवात करूया थेट त्याच्या मेंदूपासून. एक असं विलक्षण मन जे जणू काही विजेच्या वेगानेच विचार करायचं. असं म्हणतात की टेस्लाचा जन्म एका वादळी रात्री झाला, जेव्हा विजा कडाडत होत्या. जणू काही निसर्गच त्याच्या आगमनाची घोषणा करत होता. त्याची आई अशिक्षित होती, पण विलक्षण प्रतिभेची होती. घरातल्या साध्या वस्तूंपासून ती नवनवीन उपकरणं बनवायची, आणि हाच गुण टेस्लामध्ये पुरेपूर उतरला होता. त्याची स्मरणशक्ती इतकी जबरदस्त होती की तो अख्खीची अख्खी पुस्तकं पाठ करायचा. आणि गंमत म्हणजे कोणतंही मशीन बनवण्याआधी तो ते कागदावर नाही, तर थेट आपल्या डोक्यात बनवायचा, चालवून बघायचा आणि त्यात सुधारणाही करायचा. आणि त्याच्या डोक्यात तेव्हा एकच ध्यास होता, एक अशी मोटर बनवायची जी जास्त कार्यक्षम असेल, ज्यात ऊर्जेचा अपव्यय होणार नाही. त्याने जेव्हा हा विचार त्याच्या प्रोफेसरला सांगितला, तेव्हा ते हसले. त्यांना हे अशक्य वाटलं. पण टेस्लाने तो विचार काही डोक्यातून काढला नाही. आणि मग तो क्षण आलाच. 1882 सालची गोष्ट आहे. बुडापेस्टच्या एका पार्कमध्ये सूर्यास्त बघत असताना त्याच्या डोक्यात जणू वीजच कडाडली. अनेक वर्षांपासून छळणारं कोडं एका क्षणात सुटलं होतं. उत्तर होतं फिरणारं चुंबकीय क्षेत्र, म्हणजे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. एसी मोटर बनवण्याची गुरुकिल्ली त्याच्या हाती लागली होती. या एका शोधाने एका महायुद्धाला तोंड फोडलं. हे युद्ध तलवारींचं नव्हतं, तर विजेच्या प्रवाहांचं होतं. टेस्ला विरुद्ध एडिसन, एसी विरुद्ध डीसी, भविष्याविरुद्ध वर्तमान. बघा, एका बाजूला होता टेस्ला, एक स्वप्न पाहणारा, भविष्याचा विचार करणारा शास्त्रज्ञ, आणि दुसऱ्या बाजूला होता थॉमस एडिसन, एक चतुर व्यावसायिक ज्याला फक्त वर्तमानातील नफा दिसत होता. ही टक्कर फक्त दोन टेक्नॉलॉजीची नव्हती, तर दोन पूर्णपणे वेगळ्या विचारसरणींची होती. सुरुवातीला टेस्ला एडिसनसाठी काम करत होता. त्याने दिवसरात्र एक करून एडिसनचे डीसी जनरेटर सुधारले. एडिसनने त्याला त्या बदल्यात $50,000 देण्याचं वचन दिलं होतं. पण काम झाल्यावर एडिसन चक्क हसून म्हणाला, टेस्ला, तुम्हाला आमचा अमेरिकन विनोद समजत नाही. तो एक विनोद होता म्हणे. त्याच क्षणी टेस्लाने एडिसनची कंपनी सोडली. आता एडिसन एसी करंटला हरवण्यासाठी कोणत्याही थराला गेला. त्याने एसी किती धोकादायक आहे हे दाखवण्यासाठी लोकांसमोर कुत्र्या मांजरांना विजेचे झटके देऊन ठार मारलं. इतकंच नाही, तर त्याने पहिली इलेक्ट्रिक चेअर म्हणजे विजेची खुर्ची एसी करंटवरच चालावी यासाठी पडद्यामागून सूत्र हलवले, जेणेकरून लोकांच्या मनात एसीबद्दल कायमची भीती बसावी. पण या युद्धात एक निर्णायक क्षण आलाच. एक असा क्षण जिथे टेस्लाने एडिसनला चुकीचं ठरवलं आणि संपूर्ण जगाला आपल्या शोधाने अक्षरशः दिपवून टाकलं. 1893 मध्ये शिकागोमध्ये जागतिक मेळा भरला होता. तिथे टेस्लाला संधी मिळाली. त्याने संपूर्ण व्हाईट सिटी नावाचा परिसर आपल्या एसी विजेने लखलखीत करून टाकला. 2,70,00,000 लोकांनी तो अविश्वसनीय देखावा पाहिला, आणि सगळ्यांना खात्री पटली की एसी पॉवरच भविष्य आहे. हा एडिसनचा सर्वात मोठा पराभव होता. या एका विजयामुळे टेस्ला जगातला सर्वात श्रीमंत माणूस बनू शकला असता. त्याच्या नावावर असलेल्या पेटंटची आजच्या काळात किंमत किती असेल याचा अंदाज आहे? तब्बल $300 अब्ज. पण जेव्हा त्याचा पार्टनर जॉर्ज वेस्टिंगहाऊस आर्थिक संकटात सापडला, तेव्हा टेस्लाने काय केलं असेल? त्याने क्षणाचाही विचार न करता आपल्या रॉयल्टीचा करार फाडून टाकला. म्हणजे आपल्या स्वप्नासाठी, एसीच्या भविष्यासाठी त्याने अब्जावधी डॉलर्सवर अक्षरशः पाणी सोडलं. या त्यागानंतर टेस्ला थांबला नाही. उलट त्याने त्याच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या स्वप्नावर काम सुरू केलं.
एक असं स्वप्न जे जर पूर्ण झालं असतं तर आज आपलं जग पूर्णपणे वेगळं दिसलं असतं. टेस्लाला एक वर्ल्ड वायरलेस सिस्टम बनवायची होती. कल्पना करा, एकाच टॉवरमधून संपूर्ण जगात वायरलेस पद्धतीने माहिती आणि वीज पोहोचेल. आजचं इंटरनेट, वायरलेस चार्जिंग आणि तेही सर्वांसाठी मोफत, हे स्वप्न तो 100 वर्षांपूर्वी पाहत होता. पण इथेच खरी अडचण झाली. जेव्हा टेस्लाने त्याचा गुंतवणूकदार JP मॉर्गनला सांगितलं की ही वीज सर्वांसाठी मोफत असेल, तेव्हा मॉर्गनने एकच प्रश्न विचारला, जर वीज फुकट मिळणार असेल तर मी मीटर कुठे लावणार? आणि याच एका प्रश्नाने टेस्लाचं सर्वात मोठं स्वप्न धुळीला मिळवलं. मॉर्गनने आपलं फंडिंग थांबवलं. या एका अपयशानंतर टेस्लाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. चला पाहूया त्याच्या शेवटच्या दिवसांची कहाणी आणि मृत्यूनंतर त्याचं नाव पुन्हा कसं अजरामर झालं. वॉर्डनक्लिफचं स्वप्न भंगल्यावर टेस्ला मनाने खचून गेला. त्याचे शेवटचे दिवस खूप गरिबीत आणि एकटेपणात गेले. तो हॉटेल बदलत राहिला, पार्कमध्ये कबुतरांशी बोलत बसू लागला. ज्या माणसानं जग उजळवलं होतं त्याला जग विसरून गेलं. 1943 मध्ये एका हॉटेलच्या खोलीत त्याचा एकट्याचा मृत्यू झाला आणि FBIने त्याची सर्व संशोधन कागदपत्र जप्त केली. पण टेस्ला इथे संपला नाही. त्याचा वारसा जिवंत होता. त्याच्या मृत्यूनंतर अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की रेडिओचा खरा शोधकर्ता मार्कोनी नाही तर टेस्ला आहे. विज्ञानात चुंबकीय क्षेत्राच्या एककाला टेस्ला हे नाव देण्यात आलं. आणि मग आलं इंटरनेटचं युग. इंटरनेटने टेस्लाची कहाणी पुन्हा जगासमोर आणली आणि तो एका हिरोसारखा परत आला. आणि अर्थातच टेस्ला कार कंपनीने त्याचं नाव आज घराघरात पोचवलं आहे. खरं सांगायचं तर आज आपण सगळेच टेस्लाच्या जगात जगत आहोत. आपल्या घरातली AC पॉवर, आपलं वायफाय, रिमोट कंट्रोल आणि आता रस्त्यावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या, या सगळ्याच्या मुळाशी टेस्लाचीच दूरदृष्टी आहे. तो आजही आपल्या विचारांनी आपल्यात जिवंत आहे. टेस्लाची ही गोष्ट आपल्याला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायला भाग पाडते. जसं त्या काळाने टेस्लाच्या प्रतिभेकडे दुर्लक्ष केलं, तसं आज आपण कोणाकडे दुर्लक्ष करत आहोत? आज आपल्या आजूबाजूला असा कोणता जिनियस आहे ज्याची खरी किंमत आपल्याला कदाचित भविष्यात कळेल? जरा विचार करा.